बालभारती इयत्ता चौथी बोलणारी नदी संपूर्ण स्वाध्याय। बोलणारी नदी या पाठामध्ये लीला नावाची एक मुलगी असते। तिला बर्फाचा गोळा खायचा असतो, परंतु तिची आई, ताई आणि माई म्हणजेच तिची आजी गोळा खायला नकार देत असतात। त्यामुळे ती घराजवळील नदीकडे जाते आणि मला नदीने गोळा खायला सांगितले असे सांगून ती बर्फाचा गोळा खाते। तसेच तिला शाळेत जायचा कंटाळा आल्यावर ती नदीने शाळा बुडवायला सांगितले असे सांगून शाळा देखील बुडवते। हे ऐकून आजी, माई म्हणजे आई आणि ताई या तिला अद्दल घडवतात। याचे वर्णन या पाठामध्ये केलेले आहे। पाठातील कठीण शब्दार्थ: भारी, खूप, खोडकर, खोड्या करणारी, हौस, आवड, युक्ती, शक्कल, वावर, शेत, बिनधास्त, काळजी न करता, नवल, आश्चर्य, शिंकाळे, छताला टांगलेले दोरीचे जाळे, यात दही, दूध व इतर पदार्थ ठेवतात, बुट्टी, बांबूची टोपली, परस, घरामागची मोकळी जागा। प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। लीलाला कसली हौस होती? उत्तर: लीलाला खोड्या करण्याची हौस होती। लीलाला काय खायचे होते? उत्तर: लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता। नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती? उत्तर: नदीबाई ताई, आई व माईपेक्षा मोठी होती। आईने पेढ्यांचा डबा कोठे ठेवला होता? उत्तर: आईने शिंकाळ्यावरच्या बुट्टीत पेढ्यांचा डबा ठेवला होता। पेढा घेऊन लीला कुठे गेली? उत्तर: पेढा घेऊन लीला गोठ्याकडे गेली। प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा। मुक्तोत्तरी. प्रश्न: तुम्हाला काय खावेसे वाटते? 2. घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात? तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते? प्रश्न क्रमांक 3, 2 अक्षरी शब्द गळा, 3 अक्षरी शब्द घोटाळा, 4 अक्षरी शब्द घडाघडा यासारखे शेवटीला ळा हे अक्षर येणारे प्रत्येकी 4 शब्द लिहा। उत्तर: 2 अक्षरी शब्द फळा, मळा, लळा, खिळा, 3 अक्षरी शब्द आवळा, कावळा, कोवळा, सावळा, 4 अक्षरी शब्द खुळखुळा, चळाचळा, कळवळा, घननिळा। प्रश्न क्रमांक 4, कोण कोणाला म्हणाले? नको बुडवू शाळा। उत्तर: असे लीलाची ताई तिला म्हणाली। काय खाऊ आणलास? उत्तर: असे लीला भोला मामाला म्हणाली। तू बदामी पेढे नदीत टाकलेस? उत्तर: असे आई नीलाला म्हणाली। काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते? उत्तर: असे आई लीलाला म्हणाली। प्रश्न क्रमांक 5, खालील शब्दांचे अनेक वचन करा। डबा, डबे, बैल, बैल, नदी, नद्या, डोळा, डोळे, दिवस, दिवस, पेढा, पेढे। प्रश्न क्रमांक 6,
लीलाप्रमाणे तुम्हाला नदीशी बोलायचे असेल तर तुम्ही नदीशी काय बोलाल? मुक्तोत्तरी. प्रश्न क्रमांक 7. या पाठात वावर हा शब्द आलेला आहे. वावर या शब्दाचे 2 अर्थ सांगणारी खालील वाक्य वाचा. रामजीच्या वावरात कापसाचे पीक आहे. वावर म्हणजे शेत. सरपंचाच्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो. वावर म्हणजे वर्दळ, ये जा. याप्रमाणे 2 अर्थ असलेले 5 शब्द शोधा व प्रत्येक शब्दाचे 2 अर्थ दाखवणारी वाक्य लिहा. मैदानावर मुले गोळा झाली. गोळा म्हणजे जमा. मधूला बर्फाचा गोळा आवडतो. गोळा म्हणजेच गोल. माझे नाव सूर्यम आहे. नाव, नाम. रामू नाव पुढे नेत होता. नाव, होडी. सायंकाळी हवा छान सुटली. हवा म्हणजे वारा. तुला अभ्यास करायला हवा. हवा म्हणजे पाहिजे. मीनल दीपालीची नेहमी खोड काढते. खोड म्हणजे मस्ती. झाडाचे खोड खूप मोठे आहे. खोड म्हणजे बुंधा. तनूला खाऊ आवडतो. खाऊ पदार्थ. भेळ आपण सारे मिळून खाऊ. खाऊ म्हणजे खाणे. धन्यवाद.